सुधीर ठाकूर एक अतिशय अनुभवी फलंदाज आणि कोपर क्रिकेटचे शिल्पकार म्हणावा लागेल. क्रिकेटची बरीच सेवा केली आहे ती सुधीर ठाकूर यांनी. आणि मला वाटतं चेंडू आहे तो प्रशांत भगत यांच्या हातामध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आले ते प्रशांत सुधीर तयार. पहिला चेंडू ग्लान्स केलेला आहे आणि हा चौकार. क्लासिक फटका म्हणावा लागेल तो सुधीर यांचा. वैयक्तिक आणि सांघिक खातं सुधीर उघडतोय 4. क्लासिक गॅप शॉट. चेंडू प्रशांत यांच्याकडे परत. प्रशांत गोलंदाज मार्कवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. सुधीर तयार. धावते प्रशांत आणि या मारण्याचा प्रयत्न आता परत जातोय. चेंडू संजय पकडतोय. चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूमध्ये थोडीफार लेंथ लेग स्टंपच्या बाजूने होती परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये लाईन लेंथ राखलेली आहे. पुढचा चेंडू टाकते प्रशांत आणि फुटवर्क केलेला आहे. चेंडू हवेत आहे परंतु आता मात्र पूर्णपणे नाही. प्रवीण चेंडू कव्हर केलेला आहे आणि हा धावसंख्या 2 वाढतोय. काहीतरी हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रवीण यांनी चेंडू मात्र ग्राउंडनं फेकलेला आहे. तरी पण धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 6. प्रशांत चेंडू टाकतोय. सुधीर चेंडू खेळतोय. पुढचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट सीमारेषेकडे प्रवीण. चेंडू आरामात पकडलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या येत वाटते 7. आणि आता स्ट्रायकर येणार ते दर्शन पंचांकडून विकी यांच्याकडून गार्ड घेताना दिसत आहेत. गोलंदाजच्या मार्कवर आहे तो प्रशांत आपल्या षटकातील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी क्षेत्ररक्षण थोडंफार निहाळलं आहे ते दर्शन यानं. प्रशांत धावतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि जोरदार मारलेला गगनचुंबी फटका. आणि हा मला वाटतं जायंट षटकार झालेला आहे. जबरदस्त फटका येतो. व्यायामाची कसलेली बॉडी दिसते आणि त्या बॉडी प्रमाणात हा षटकार खेचलेला. धावसंख्या 6 वाढतोय. धावसंख्या होतं ते 13. क्रिकेटमधील अशोक आकडा म्हटला जात होता परंतु आता खेळच असा झालेला आहे का प्रत्येक चेंडू हा हाणामारीचा आहे. त्यामुळे अशोक योग्य असं काही बघितलं जात नाही. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रश्न आपल्या गोलच्या मार्कवर. आक्रमक फलंदाज दर्शन पुढचा चेंडूचा सामना करतोय. हा पॉइंटच्या दिशेने मारला. जबरदस्त फटका. जबरदस्त दर्शन यांची खेळली. मला वाटतं पूर्वीच्या क्रिकेटमध्ये हा फटका फक्त अझरुद्दीन यांच्याकडून जो बघायला मिळायचा ऑफ शॉट असायचे ते जबरदस्त ऑफ शॉट तोच फटका आता दर्शन यांनी घेतलेला आहे. मोहम्मद अझरुद्दीन भारताचे कर्णधार होते आपल्या देशाचे. ऑफ आणि लेग दोन्ही साईड पूर्ण केलेले आहेत. आता मात्र प्रशांतला प्रॉब्लेम पडलेला का चेंडू कसा टाकायचा नाही. प्रशांत झाला पहिला षटक संपला. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19. जबरदस्त खेळली झालेली आहे ती कोपर संघाची. आता वैयक्तिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक टाकण्यासाठी आलेले आहे. सचिन यांच्या हातात चेंडू दिसतोय. दहा पावलांचा बॉलिंग मार्क दिसतोय सचिन यांचा. सुधीर सचिन यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार दिसतोय. सचिन धावतोय आपल्या षटकातील पहिला चेंडू. सुंदर चेंडू. सुधीर यांनी फक्त चेंडू दाबून काढलाय. फक्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न कारण दर्शनाची आक्रमक खेळी बघितली तर फक्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 1 वाढतोय. धावसंख्या होती ती 20. स्ट्राईक रेंजला आले ते आता दर्शन आक्रमक फलंदाज. बघूया सचिन मात्र ब्लॉकवर चेंडू टाकण्यात माहिर आहेत. बघूया आता दर्शन
आणि सचिन. पुढचा चेंडू टाकण्यासाठी धावते सचिन आणि हा फुल टॉस. प्रशांत यांचा अतिशय सुंदर प्रयत्न होता. चेंडू अडवला होता परंतु बॅलन्स राखण्यात थोडे ते अपयशी ठरले. चेंडू मागून गेला. मस्त चेंडू चांगला अडवला होता आणि सचिनने मात्र ब्लॉकहोल टाकण्याच्या नादामध्ये चेंडू फुलटॉस जाते. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होते ती 24. आता मात्र शेलकर संघाला प्रॉब्लेम झाला की दर्शन याला रोखायचं कसं. बघूया पुढचा चेंडू आणि हा ब्लॉकहोल. जबरदस्त असा चेंडू होता. प्रॅक्टिसचा अभाव असल्यामुळे थोडंफार क्षेत्ररक्षणमध्ये प्रॉब्लेम येतोय. सचिन गोलंच्या मार्कवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि या जीवनदानाचा फायदा. मला वाटतं या गॅप शॉट नो चान्स टू फील्ड. 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री. मला तर क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. नो चान्स टू फील्ड असा फटका होता. 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री असा फटका होता. त्यामुळं धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होते ते 28. सचिन आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू परंतु चेंडू सुंदररीत्या ग्राउंड शॉट पद्धतीने खेळून काढले सरळ सीमारेषेकडे आणि प्रवीण यांचा अतिशय चपल चित्त्यासारखं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाही. तर आता स्ट्रायकर एंडला आले ती सुधीर ठाकूर. बघूया सचिन टू सुधीर आणि फुटवर्क केलं आहे. थोडाफार पुढे जाण्याचा प्रयत्न सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये आहे आणि चेंडू पकडलेला आहे परंतु चेंडू फेकीपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. नो लॉस. पाण्याची मागणी. पाणी घेऊन कोणतरी जायचं आहे. जलपान. 2 दिवसापासून आपण बघतो उष्मा वाढलेला आहे आणि त्यामुळे वारंवार पाण्याची गरज लागत आहे. 35 डिग्री. आजचा तापमान 35 डिग्री. मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये जो टेम्परेचर असतो तोच टेम्परेचर आता दाखवायची सुरुवात झालेली आहे. शरीरातील पाणी कमी झालं की शरीर मेंदूतलं पाणी खेचतो आणि मेंदू सुकला की डिहायड्रेशन होतं आणि अतिशय वाईट परिणाम होत असतात त्या डिहायड्रेशनच्या शरीरावर. त्यामुळं वारंवार पाण्याची मागणी होताना दिसत आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण सजत आहे. दर्शन याला कसं रोखायचं हा प्रॉब्लेम आता शेलगर संघापुढे पडलेला आहे. स्ट्रायकरला आलेले आहे ते दर्शन आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसऱ्या षटकाला ते सचिन भगत धावतोय दर्शन यांना आणि जोरदार चेंडू जोरदार मारलेला फटका आणि हात चौकार. चेंडू मात्र गायब होते. क्षेत्ररक्षणाचं थोडं मिसअंडरस्टँडिंग म्हणतात ते झालं आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चेंडू पण मिळालेला नाही. चेंडू सीमेच्या बाहेर सीमा पार होतोय आणि चौकार. धावसंख्या होतोय 35. अतिशय तुफान आणि आक्रमक खेळली आहे ती दर्शन यांची. सचिन आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलांच्या मार्कवर. मला वाटतं पहिला चेंडू आलेला आहे. सचिन धावतोय. दर्शन यांना पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुढचा चेंडू आणि जोरदार मारलेला फटका. जायंट षटकार. तुफान आक्रमक खेळी दर्शन यांची. धावसंख्या 6 न वाढतोय. धावसंख्या होती ती 41. तिसरा षटक असेल ना.
तिसऱ्या षटकाचे काय चेंडू झालेले धावसंख्या फलकावर लागले एक नको फेकू तसा. सचिन आणि दर्शन पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका झेल खाली क्षेत्ररक्षण मला वाटते समीर आणि कुठलीही गलती न करता वेल जजमेंट आक्रमक फलंदाज दर्शन बाद. मला वाटतं सचिन घरत पण मगाच्या सामन्यामध्ये असा जोरदार फटका त्या साईडला काहीतरी प्रॉब्लेम आहे हवेचा फलंदाज बाद होते चेंडू काही सीमेच्या बाहेर जात नाही. समीर समीर का मला वाटतं गॅलेक्सीमध्ये जो ब्लॅक होल असतो आणि ब्लॅक होलच्या बाहेर काहीच पडत नाही त्याचप्रमाणे तिथं मला वाटतं ब्लॅक होलची एनर्जी आपल्याला दिसते आणि चेंडू त्या साईडला मात्र लॉंग ऑफच्या दिशेला आहे तो चेंडू सीमेच्या बाहेर जात नाही. सचिन आणि दर्शनी दोन्ही सेमरित्या बाद झालेले आहे. फटके जबरदस्त होते. दर्शनची ताकद पण अफाट दिसते आपल्याला कारण ती व्यायामाची बॉडी तरी पण चेंडू सीमेच्या बाहेर गेला. फलंदाज बाद हा कुप्रसंगाला बसलेला पहिला धक्का त्यांच्या जागा घेण्यासाठी आलेले ते रोशन म्हात्रे. गोलंदाजीच्या मार्कवर सचिन धावतोय रोशन याला पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि रोशन पहिला चेंडू अतिशय जोरदार त्या मारला चेंडू अरे बापरे. आणि हा षटकार मला वाटतं लाईन टच षटकार कारण राख ही उडालेली आहे आणि हा षटकार प्रवीण यांना इशारा केला होता षटकाराचा. काय आहे बघ चौका आहे का आता फिल्डरचा काय प्रॉब्लेम फिल्डर सांगतात ना बघा चौकार म्हटलं चेंडू वाटतं मैदानात हिट होलं वाऱ्यामुळे हवेमुळे थोडंफार आणि हा चौकार धावसंख्या होती ती 45. 4 झालं ना ह्या षटकात 4 चेंडू किती झाले 4 चेंडू षटकात झालेले आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत. सचिन रोशन यांना अतिशय सुंदर चेंडू खेळून काढला लॉंग ऑफच्या दिशेनं आणि तिथं मात्र चेंडू रवी यांनी पकडलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच डाव्यावर फक्त समाधान मानावं लागलेलं आहे. रोशन यांना स्ट्रायकर एंडला आलेले जातं सुधीर यांचा आता नक्कीच आक्रमक पवित्र असणार. फुटवर केलेला आहे आणि चेंडू दाबून काढलेला आहे आणि चेंडू मात्र पकडलेला आहे. ज्ञानेश्वर मात्र कोण आहे जयेंद्र का जयेंद्र यांनी चेंडू पकडलेला आहे. धावसंख्या 1 न वाढतोय. धावसंख्या होती ती 4 ना षटका किती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 जवळजवळ 16ची गती षटकामाग कोपर संघानं राखलेली आहे आणि ती धावसंख्येची 16ची गती राखण्यामाग दर्शन यांचा आक्रमक पवित्रा चांगली जबरदस्त खेळी आपल्याला पाहावयास मिळालेले आहे. समीर भगत वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5 षटक घेऊन आलेले आहेत ते आता समीर भगत. स्ट्रायकर एंडला आहे ते सुधीर. शेलघर आणि कोपर दरम्यान सामन्याचा पूर्वार्ध चालू आहे. समीर चेंडू टाकतील ते सुधीर यांना आणि हा जोरदार मारपटला लॉंग ऑफच्या दिशेनं सचिन याने कोणतीही गलती न करता चेंडू पकडलेला आहे. फक्त 1 धाव फेकी चांगली क्षेत्ररक्षण चांगलं धावसंख्या 1 न वाढतोय 48. स्ट्रायकर एंडला आले ते रोशन गोलंदाजीच्या मार्कवर समीर रायटा मोरमारा समीर यांचा पुढचा चेंडू टाकणारी धावता समीर रोशन यांना आणि हा पुढचा चेंडू काढलेला आहे तो मिड विकेटच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं काढलेला चेंडू सीमाराशीकडे आणि चेंडू पकडेपर्यंत 1 धाव पूर्ण धावसंख्या 1 न वाढतोय 49. समीर पुढचा चेंडू टाकतोय सुधीर यांना. बघूया पुढचा चेंडू पॉईंट दिशेनं काढलेला चेंडू आणि चेंडू मात्र जयेंद्र यांनी पकडलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एका धावेवर समाधान. अर्धशतक फलकावर लागलेलं आहे ते कोपर संघाचं आणि मात्र
सुधीर ठाकूर यांना अजून पण काही चमक दाखवता आलेली नाही. समीर रोशन यांना पुढचा चेंडू टाकतोय. जोरदार मारलेला हवेत फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सुंदर खेळली. ह्या अगोदरचा जो चौकार होता तो रोशन यांचा तो त्याच जागेवर होता आणि त्या जागेच्या बाहेर हा षटकार खेचले रोशन यानं. धावसंख्या 6 वाढते 56. समीरपूरचा चेंडू टाकते रोशन यांना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल आणि हा जोरदार फटका झेलकाली क्षेत्ररक्षण. अरे बापरे, हा पण चेंडू सीमेच्या बाहेर. हेलिकॉप्टर शॉट आणि मला वाटतं अतिशय सुंदर अशी खेळली आहे ती रोशन म्हात्रे यांची. षटकातील शेवटचा चेंडू समीर रोशन यांना. जोरदार मारण्याचा प्रयत्न तिथं पंचांकडून दाद मागण्याचा आणि दाद मात्र पंचांनी फलंदाज बादच्या रुपयानं दिलेले आहे. एलबीडब्ल्यू झाले ते रोशन, परंतु संघासाठी महत्त्वपूर्ण अशी खेळी खेळून गेलेले आहेत ते रोशन. चौकार षटकारांची आतषबाजी केली होती. सलामीचे आलेले सुधीर यांना मात्र फलंदाजीचा सूर अजून काही सापडलेला नाही. धाव संख्या होती ती 62. शेवटचं षटक आता आणि या सामन्याच्या पूर्वार्धातील शेवटचं षटक शिल्लक आहे ते शेलगर संघाकडून. शेंडू दिलेला आहे ते अशोक भगत यांच्या हातात. मोठी धावसंख्या 5 षटकामध्ये झालेली आहे 62. मंगेश मला वाटतं ही जुनी आती म्हणजे 20-25 वर्षापूर्वी 20-1 वर्षापूर्वी ही सलामी जोडी असायची डे क्रिकेटमध्ये कोपर संघाची. मंगेश आणि सुधीर. रोशनच्या जागेवर आले मंगेश. गोलंदाजच्या मार्कवर अशोक. 10-12 पॉलांचा रन अप. अशोक धावतोय. षटकातील पहिला चेंडू सुधीर यांना. सुधीर आणि फुटबॉल मला वाटतं कट झेल होता. बॅटकट चेंडू होता परंतु झेल काय पकडताना आलेला नाही. जीवनदान भेटले ते सुधीर यांना. अतिशय सुंदर असा पहिला चेंडू अशोक यांचा. स्ट्रायकर एंडला ते मंगेश पंच विकी यांच्याकडून गाठ घेतलेले गोलांच्या मार्कवर आहेत ते अशोक आणि आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. तर इकडे तयार आहेत ते मंगेश. जोरदार मारला हवेत फटका आणि जायंट षटकार. अतिशय अनुभवी फलंदाज आहेत मंगेश. धावसंख्या 6 न वाढतोय 69. पहिल्या चेंडूवर जो जीवनदान भेटला त्या जीवनदानाचा आता मात्र फायदा घेण्याचा विचार आहे तो मंगेशांचा. अशोक यांचा. अशोक आपल्या गोलंदाजच्या मार्कवर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे तो मंगेश. जोरदार मारलेला फटका आणि हा षटकार. जबरदस्त खेळी झाली आहे ती कोपर संघाकडून आणि सुधीर ठाकूर यांनी मात्र द्रविडची कामगिरी बजावली आहे. संघ मात्र अतिशय मजबूत स्थितीत एक साईड त्यांनी पूर्ण राखून ठेवलेले आहे आणि एक एका बाजूने आक्रमक पवित्रा. याच पद्धतीत खेळून इंडिया संघानं पाकिस्तानला बऱ्याच वेळेला हरवलेले आहेत. बघूया पुढे टाकले अशोक आणि जोरान फटका. मला वाटतं झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रवीण अतिशय उत्कृष्ट क्षेत्र कामगिरी करताना फलंदाज मात्र बाद होते. बऱ्याच धावा या प्रवीण यानं याच्या अगोदर सामन्यांमध्ये पण रोखलेल्या होत्या आणि कोपर संघाला बसलेला हा तिसरा धक्का. आक्रमक फलंदाज मात्र मंगेश बाद त्यांच्या जागेवर येतोय
फलंदाजाचं नाव कोण आहे काय? किरण. अशोक आपल्या गोलंच्या मार्कवर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. नव्यानं आलेले किरण. स्ट्रायकर एंडला. पुढचा चेंडू. चांगला चेंडू, बाउन्स दिलेला चेंडू. रवी पकडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. फक्त एक धाव. धाव संख्या होते 76. शेवटचा चेंडू का? शेवटचा चेंडू. 76 धावा झालेल्या. मोठी धावसंख्या जवळ फलकावर लागलेली ती कोपर संघाची. न बघूया आता सुधीर ठाकूरे चौकार खेचतात की नाही ते शेवटच्या चेंडूवर. मात्र अतिशय धूर्तपणे अशोक यांनी चेंडून टाकून सुधीर ठाकूर यांना रोखलेला आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 78. सामन्याचं पहिलं सत्र कोपर संघाने 78 धावा या फलकावर लागलेले आहेत. 79 धावांचं आव्हान म्हणजे षटकामागे मग 16 का 16-85 ना 16 धावांची गती हवी ती शेलगर संघाला. टार्गेट थोडा अवघड आहे आणि समालोचन करण्यासाठी आपल्या समोर येणार त्यात डाकी कोळी आहे ना. कोळी. धन्यवाद भगत साहेब. या दरम्यान आपण पाहतोय संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अशोकदादा मडवी साहेबांचं शुभागमन झालंय. अशोकदादा भोईर यांचं शुभागमन झालंय आणि संस्थेचे अध्यक्ष जितूदादा सोमस यांचंही शुभागमन झालंय. खरं तर अशोकदादा हे नेहमीच सातत्याने कार्यरत असतात. आज कसं काय त्यांचं नाव मडवी आलं मला समजेना. तर अशोकदादा भोईर सातत्याने कार्यरत असतात म्हणून त्यांना कार्याध्यक्ष हे पद दिलंय. तर जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा या सुंदरच्या स्पर्धा. तर आजच्या दिवसातला उच्चांक प्रणय पाहायला मिळालाय का? निश्चितच आजच्या दिवसातला उच्चांक आहे. काही क्षणातच दुसरी इनिंग सुरुवात होईल. तोपर्यंत थोडा सावधी आहे. तोपर्यंत क्षणभर विश्रांती. तर खरोखरच एक गोष्ट अशी आहे शेलगर संघाची जवळजवळ 79 धावा दिल्यात परंतु एकही एक्स्ट्रा धाव नाहीये. वाईड नो लेग बाईस काहीच नाहीये. पूर्णपणे दर्शन रोशन मंगेश यांनी आपल्या मनगटाच्या ताकदीने काढलेल्या धावा आहेत. दर्शन तर काय बरसला होता. 9 चेंडूमध्ये 31 धावा काढल्या. तदनंतर पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला रोशन म्हात्रे आले. त्यांनी 11 चेंडूमध्ये 16 धावा काढल्या. सुधीर शेट्टीने 11 चेंडूमध्ये 16 धावा काढल्या आणि रोशन म्हात्रे यांनी 6 चेंडूमध्ये 20 धावा. जबरदस्त ताकदवर बॅटिंग. तदनंतर आलेले संघाचे माजी कर्णधार मंगेश देशमुख यांनी 3 चेंडूमध्ये 12 धावा. अगदीच सर्वच्या सर्व फलंदाज आणि त्यांना सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे सुधीर शेठ ठाकूर यांनी 11 चेंडूमध्ये 16 धावांची चांगली साथ दिली. 50+ प्लेयर पहिला उतरवणं गरजेचं असतं. 50+ प्लेयर सुधीर शेठ ठाकूर आले. त्यांनी 40+ सर्व प्लेयर्सना काय सुंदर साथ दिली. आजच्या दिवसातील उच्चांक पाहायला मिळालाय. येणारे 30 चेंडू 79 धावांची गरज. 15.80च्या सरासरीने धावावं लागेल शेलगर संघाला. तसं पाहायला गेलं तर शेलगर संघाकडे भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या नावाचे 2 फलंदाज आहेत. दोघांपैकी दोघे जरी लागले तरीही खारकोपर संघाला विचार करायला भाग पाडू शकतात. कारण पहिल्या मॅचमध्ये सचिन भगत यांनी 41 धावांची लयलूट केलेली आहे. पुन्हा एकदा तीच फलंदाजी पाहायला मिळेल का? काय घडेल काय बिघडेल? मी पुन्हा एकदा जोडलो गेले गव्हाणचा आवाज राजकिरण कोहली उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं जे मैदानावरती उपस्थित आहेत तसेच जे लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आज आपण स्टार टेनिस क्रिकेट बाबर यांची ही साईट यांचं हे यूट्यूब चॅनल त्यांच्या माध्यमातून आपण जोडले गेले. त्यांचंही कौतुक चांगलं आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळतोय. उल्वेनोडमधला सुप्रसिद्ध असा गुणसंख्या लेखक प्रणय म्हात्रे जोडले गेले सकाळपासून आणि उद्याही ते पाहायला मिळतील.
आज माझ्यासोबत बोरखारगावचा एक जबरदस्त डॅशिंग असं कमेंटेटर देव डाकी सर जोडलेले गेलेत आणि अप्रतिम स्पर्धा आयोजन पाहिलं तर अगदीच मॅचमध्ये सगळं काही अगदी जागच्या जागेवर पाहिजे तसं पाहिजे तिथं, म्हणून मी खूप आभार व्यक्त करतोय ग्रामस्थ मंडळ शेलगर, महेश स्पोर्ट्स शेलगर, महेश स्पोर्ट्स 40+ क्रिकेट क्लब शेलगर सर्वांचं. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे उल्वे नोट 40+ संपूर्ण कमिटी जे सातत्याने अगदी मॅच कुठेही असल्या तरीही मॅचच्या अगोदरचं प्लॅनिंग, मॅचच्या नंतरचं प्लॅनिंग आणि ऑलफिल्ड प्लॅनिंग सर्वासाठी मॅचमध्ये असणारे संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सहसचिव आणि सचिव सगळ्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. कारण सातत्याने केलेलं प्रेम, त्या प्रेमामुळेच आम्ही सातत्याने जोडले जातो. उल्वे नोट 40+ मास्टर सामाजिक कला क्रीडा मंडळ एक धाव आरोग्यासाठी मास्टर श्री प्रदीप पाटील सर प्रमुख सल्लागार, अध्यक्ष नवी मुंबई 40+ मास्टर यांच्या संकल्पनेने राबवलेल्या स्पर्धा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष श्री जितेंद्रदादा सोमासे उल्वे नोट 40+ मास्टर्स यांचे इथं शुभागमन आणि त्याचं इथं स्थानापन्न झालेले आहेत. उपाध्यक्ष श्री विजय शेठ खारकर, उपाध्यक्ष श्री हनुमानजी भोईर, तसेच सल्लागारही आहेत ते. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अशोकदादा भोईर, संस्थेचे सचिव श्री सुशीलजी म्हात्रे, संस्थेचे खजिनदार शैलेशदादा चिर्लेकर, खजिनदार संदीपजी म्हात्रे. पदाधिकारी जरी असले तरीही मॅचमध्ये जी जी गरज लागेल ते त्या गरजेसाठी उपलब्ध असतात. तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष राजन कोली सर हे सकाळपासून उपस्थित आहेत. अगदी पंचांच्या भूमिकेमध्येही ते गेले. दीपकजी टांडेला पण पाहतोय. विकी आहे. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा गोलंदाज आबा. ज्यांना मुरलीधरन या नावाने जाणलं जातं, बालकृष्ण घरत, तेही एक समालोचक आहेत. परंतु गोलंदाजी अजूनही वयाची एवढी वर्ष झाली 50+ झाले तरीही गोलंदाजी 59 अप. व्हॉट अ शो मॅन आबा बालकृष्ण घरत. खरोखरच DFPCL मध्ये कार्यरत आहेत. ते मात्र लेग साईडला शफल झालेत आणि चेंडू ज्या पद्धतीने स्लो येत होता त्याला मात्र दिशा दिली. पहिलाच चेंडू वरती दिली चपराक. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 5 वरती. पहिला चेंडू निर्धाव केला. त्यानंतर प्रशांत भगत यांनी एक धाव देऊन सचिनजी घरत यांना स्ट्राईक दिली. सचिन घरत यांना माहीत आहे पहिल्या ओव्हरपासून आपल्याला 15.80 ने धावायचं आहे, म्हणजेच हल्ला बॉल करावा लागेल. जर हल्ला बॉल नाही केला तर शेवटच्या षटकांमध्ये शेवटच्या गड्यांवरती खूप जास्त प्रेशर वाढू शकतं. म्हणूनच सचिन घरत यांनी स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर लगेचच शफल झाले आणि आलाय चौकार. आपलं वैयक्तिक खातं खोललंय तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती म्हणजेच बिनबाद 5. आबा बालकृष्ण घरत मुथय्या मुरलीधरन या नावाने कोपर गावामध्ये प्रसिद्ध आहेत आणि सातत्याने त्या ताकदीची गोलंदाजी केली. उल्वे नोट 40+ जे काही नियम आहेत त्याच्यातले बरेच नियम तर मला माहीत आहेत. कारण पहिला गोलंदाज 50+ पाहिजे, पहिल्या 2 फलंदाजांमध्ये एक फलंदाज 50+ पाहिजे आणि सर्व स्पर्धा ही अगदीच नियमावलीमध्ये खेळली जाते. ह्या वेळेला झेल खाली क्षेत्ररक्षक येईल. किरण पाटील आहे तिथे. झेल होईल का तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि चेस मात्र इथं शेवटी किरण पाटील जिंकलेले आहेत. कारण 2 धाव मात्र जरूर इथं पकडल्या जातील. 2 धाव मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. धावसंख्या 7च्या घरात. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असताना अजून थोडासा बॅकफूट वरती आहे शेलगर संघ. कारण धावसंख्या 7 आहे. वा 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 सुंदर शफल झालाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल तो म्हणजेच लॉंग लेग रिजनच्या वरून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय दणदणीत षटकार. आपण पाहतोय स्क्रीन वरती हा चेंडू ज्या पद्धतीने शफल झाले. कारण सचिन घरत यांनी जाणलंय हा गोलंदाज लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न करतोय, त्याला मॅक्झिमम बाहेर गेले. चेंडू हा स्लॉट मध्ये आला. त्यानंतर मात्र शफल झाल्यानंतर चेंडूला पिकअप केला आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून षटकार. सचिन भगत तिथून सांगतात की 50 पाहिजे सचिन घरत. तुमची जर 50 आली तर मात्र मॅच आपल्या हातामध्ये येईल. आतापर्यंत पाहिलं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न चांगला चालू आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती आहे.
13 धावा धावसंख्येवरती धावफलकावरती आहेत. 13 मध्ये 12 तर फक्त सचिन घरत यांचे आहेत. परंतु इथून मात्र सचिन भगत सातत्याने सांगतात की 50 पाहिजेच. आज सचिन घरत येईल का 50? समोर आहे गोलंदाज बालकृष्ण घरत. शफल झालाय ह्यावेळेला मात्र हुकलाय का चेंडू फसलाय का आणि निश्चितच एस्ट्यांच्या भरून गेलाय आणि एक षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती सीमित आहे ती म्हणजे बिनबाद 13च्या घरात. अजूनही 67 धावांची गरज आहे कारण 79 धावा धावफलकावरती आहेत. यजमान संघ गोलंदाजी करताना सर्वात जास्त धावा खर्च केल्या गेल्यात कारण आतापर्यंत 79 धावसंख्या धावफलकावरती कोणीही लावली नव्हती. हायेस्ट आहे आजच्या दिवसाचा आणि तो खारकोपर संघाने लावलाय. खरं तर खारकोपर संघ यावर्षी वेगळ्या स्वरूपात वेगळ्या धाटणीमध्ये आहे. पहिले मॅच मध्ये दर्शन नव्हता त्यावेळेला रोशनी यांनी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. आता दर्शनी आहे, रोशनी आहे आणि मंगेश देशमुखी आहे. आणि आता मात्र गोलंदाजीवरती कोण आलाय? विजय पाटील. जबरदस्त भेदक गोलंदाज. फटका चांगला आहे परंतु धाव येईल की झेल होईल? संदीप यांचा झेल, अप्रतिम झेल. प्रशांत भगत यांना मात्र परतावं लागेल. श्री दत्त वडापावचे ओनर संदीप यांच्याकडून हा झेल जबरदस्तरित्या पूर्ण केला गेलाय कारण इथून प्रत्येक आलेली विकेट ही खूप महत्वाची असेल खारकोपर संघासाठी. तर मी म्हटलं होतं की विजय पाटील एक भेदक गोलंदाज आहे. अनेक वर्षांपासून गोलंदाजीमध्ये धार आहे. खारकोपर गावासाठी अनेक वर्ष त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज ही बक्षिसं पटकावलीत. आपल्या संघाला अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा असताना मॅचेस जिंकून दिल्यात. विजय पाटील नाव आहे आणि पहिल्याच चेंडूवरती प्रशांत भगतला चालतं केलंय. इथून मात्र शेलगर संघाची ही जोडी मॅच मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत शेलगर संघ शांत बसेल आणि जेव्हा ह्याच्यातील एक जरी प्लेयर बाद झाला तिथून मात्र शेलगर संघ विचार करायला भाग पाडेल. विजय पाटील टेन्शन असेल इथून विजय पाटीलला कारण ह्या जोडीला फोडणं हे प्रथम कर्तव्य असेल विजय पाटीलचं. तर सचिन घरत आणि सचिन भगत यांना खेळणं खूप गरजेचं आहे. झेल खाली चंदन ठाकूर. झेल होईल का? पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आलाय आणि पहिल्यांदाच कॅच उडाली तीही सचिन भगतची आणि कॅच पूर्ण केली. ज्या फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये 41 धावांची लई लूट केली होती तो फलंदाज मात्र ऑस्ट्रेलियन डक घेऊन तंबूच्या आशयाला. सचिन भगत ही ओव्हर जर खेळून काढली असती तर पुढे काही ओव्हर चांगल्या मिळाल्या असत्या कारण विजय पाटीलची धार ही सर्वांना माहिती आहे. गोलंदाजीमध्ये त्यांची चांगली धार आहे. अचूक टप्पा आणि लेग ब्रेक त्यांच्याकडे आहे, लेग कटर त्यांच्याकडे आहे ज्याच्यामुळेच मिसटायमिंग झालं आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि शॉट थर्डला तिथे मात्र चंदन ठाकूर यांनी कॅच पूर्ण केली. चंदन ठाकूरचं कौतुक करावं लागेल. बराच उशिरानंतर खेळताना पाहायला दिसतोय आणि आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी केली. प्रवीण आलाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज सुधीर ठाकूर यांना मात्र आता पूर्णपणे समजून चुकलंय. आपण मॅच मध्ये जवळजवळ 50% काम केलंय. आता फक्त 99% काम कधी होईल? सचिन भगतला फक्त बाद करायचं, सचिन घरत यांना फक्त बाद करायचं आहे. जोपर्यंत सचिन घरत आहेत तोपर्यंत मॅच शेलगर संघाकडे आहे. ऑफस्टंपच्या बाहेर दिशा भटकली. स्वैर चेंडू आणि इथं मात्र 1 धावेने धावसंख्येमध्ये भरणा केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तर म्हणजे 14च्या घरात. मी म्हटलं होतं 13 धावसंख्या अशुभ ठरली शेवटी शेलगर संघाला. बऱ्याच उशिराने 13चा आकडा फुटला. 13 वरती 2 गडी बाद झाले. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री मध्ये किरण आहे. 1 टप्प्यानिशी मात्र चेंडू पकडला जाईल. धाव पूर्ण केली जाईल. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ होणं बाकीचा आहे परंतु हे षटक थांबून खेळलं तरीही चालेल कारण पुढच्या षटकांमध्ये कदाचित हाणामारी करायला मिळू शकते. फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येईल का? भास्कर शेट घरात कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि इथून मात्र खारकोपर संघ काय तेजीमध्ये खेळतोय. ज्या पद्धतीने वहाळ संघ पूर्णपणे धाकड बॅटिंग करून धाकड गोलंदाजी करून सेमीफायनल मध्ये पोहोचलाय तर ह्या संघांमधून असा कोणता संघ असेल जो 2 हात करण्यासाठी सेमीफायनल मध्ये
वहाल संघाशी झुंजेल. इथे मात्र प्रेक्षकांना माहिती पडलंय इथून ही आलेली विकेट शेलगर संघाला पथ्यावरती पडणार आहे. कारण शेलगर संघाचे 2 महाबली 2 सचिन हे तंबूच्या आश्रयाला गेलेत. समीर भगत द न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 समीर भगत. विजयनी मात्र अर्धा संघ जवळजवळ बॅकफुटला पाठवलाय शेलगर संघाला. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, गुड लेंथ वरून हलकासा बाहेर गेला. समीरला काही समजला नाहीये. आता मात्र पूर्णपणे नैराश्याचं वातावरण शेलगर संघाच्या तंबूमध्ये. 2 षटकांच्या अंती धावसंख्या पोहोचले ते म्हणजे 15 वरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आल्या अवघ्या 2 आणि विकेट्स मिळवल्या 3. त्यामध्ये नावं असतील प्रशांत भगत, सचिन घरत, सचिन भगत अशा महत्त्वाच्या 3 विकेट्स विजय पाटील यांनी मिळवल्या. येणारा 18 चेंडू आणि 64 धावांची गरज म्हणजेच इथून समीकरण डोईजड होईल शेलगर संघाला. इथून मात्र डोक्यावरचं ओझ कमी होईल खारकोपर संघाचं. चंदन ठाकुर बड़े दिनों के बाद आए खेलने के लिए, लेकिन आपने टीम के लिए बहुत बढ़िया कार्य किया है जिसके बदौलत सचिन भगत को चलता किया है. संदीप यहां से गेंदबाजी के लिए इस दफा देखा गया तो बैकफुट के कट किया है. वहां पे फील्डर है, कोई भी गलती नहीं है. रोशन मात्रे द्वारा की गई है कैच और प्रवीण को जाना होगा, लौटना होगा. संदीप घरत श्रीदत्त वडापावचे ओनर. एक 14 रुचकर असा वडापाव ज्यांच्या श्रीदत्त हॉटेलमध्ये खायला मिळतो. खरोखरच मी सातत्याने जेव्हा पण कोपरमध्ये वगैरे येतो त्यावेळेला त्या वडापावची जरूर आस्वाद घेत असतो, कारण चांगला वडापाव आपल्याला तिथं खायला मिळतो. इथे मात्र आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करून दाखवतोय आणि आपल्या संघाला विकेटचा स्वाद मात्र मिळवून देतोय तो म्हणजेच संदीप घरत. अशोक भगत नवीन फलंदाज आपल्या संघासाठी काय करतील. यावेळेला मात्र बॅकफुट जाऊन कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे रोशन म्हात्रे. खरं तर रोशनजी म्हात्रे म्हटलं तर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गव्हाण एक मोठं नाव आहे. परंतु मैदानावरती हे आल्यानंतर ना मी सातत्याने सांगेन 40+ जेवढे पण प्लेयर आहेत, कितीतरी शेट असले, कितीतरी पदाधिकारी असले किंवा कितीतरी मोठे नेते असले तरी मैदानावरती आले की राजकीय चपला बाहेर काढून येतात. हे खूप गरजेचं आहे. त्याचमुळे ही असोसिएशन पूर्णपणे सक्सेसफुल झाले. कारण असोसिएशन मध्ये एवढी जास्त नावं आहेत परंतु सगळेजण अगदी डाऊन टू द ग्राउंड आहेत. ह्यावेळेला मात्र बऱ्याच उशिराने समीर भगतने मात्र एक चांगला हुक शॉट खेळलाय, लॉफ्टेड शॉट खेळलाय. त्याच्या मध्ये मात्र 4 धावा जरूर जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 21. संदीप घरात पुन्हा एकदा तयार समीर साठी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र जरूर डाऊन द लेग आहे. विकी यांचा इशारा. 1 धावेने मात्र धावसंख्या बदलेल. मॅच ऑफिसर्स आपण पाहतोय विकी आणि तांडेल. फटका चांगला आहे, थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षकाला बघत राहावं लागेल आणि बघ्याची भूमिका केली. बाकीचं काम मात्र निश्चितच प्रेक्षकांना करावं लागलं ते म्हणजेच षटकार येईल. षटकाराने मात्र विजयाचं अंतर कमी होईल. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते ती म्हणजेच 28. अजूनही 51 धावेची गरज. खरं तर धावसंख्या खूप मोठी आहे. कधी कधी 51 धाव्यांचं टार्गेट असतं परंतु इथे विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. संदीपवरती हल्ला केलाय. यावेळेला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चांगला फटका पाहायला मिळालाय आणि चंदन ठाकूर मात्र फसलेत आणि चौकार. खरं तर शेलगर संघासाठी ना ही चांगली बाब आहे. आज जरी तुम्ही हरलात तरी तुमचा एक चांगला फलंदाज तुमच्या मागे आहे तो म्हणजे समीर भगत. हे मात्र तुम्हाला आता पाहायला मिळतोय. म्हणजे ऐन वेळेला तुम्हाला ज्या वेळेला संघाला पुढचा प्लेअर कोणता पाठवायचा हा प्रश्न जेव्हा असेल त्याचे उत्तर तुमच्याकडे असेल ते म्हणजे समीर भगत चांगली ताकदवर गोलंदाजी करतोय. कारण संदीपची गोलंदाजी एवढी वाईट नाहीये. त्याच्यावरती मात्र सफल होऊन चांगले लॉफ्टेड शॉट पाहायला मिळाले, तसेच ग्लान्स शॉट पाहायला मिळाले. त्याच्यामुळे धावसंख्येला मात्र चांगला आकार मिळालाय. धावसंख्या 32च्या घरामध्ये.
47ची गरज अजूनही. 13-47 डाऊन द लेग आहे आणि फलंदाज बाद आहे, कारण कदाचित हा एस्ट्यांना चेंडू घासून गेलाय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. कुठेतरी वाटत होतं शेलघर संघाला आता इथून संधी आहे. असं वाटलं होतं शेलघर संघाला कुठेतरी संधी आहे, तिथे मात्र तोही गडी बाद झालाय. संदीप घरत असं वाटलं होतं थोडासा महागडा ठरलाय, तर त्यांनी शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवलाय. पहिल्या षटकात आल्या 13, षटक साकारलं बालकृष्ण घरत यांनी. दुसऱ्या षटकात धावा आल्या 2, विकेट्स मिळवल्या 3 विजय पाटील यांनी. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या वाजवी 17, विकेट्स मिळवल्या 2 संदीप घरत यांनी. तर गोलंदाज मंगेश देशमुख अशोक भगतसाठी अशोक आणि जयेंद्र अशी गोडजोडी. मॅच मध्ये पूर्णपणे हावी ठरलाय खारकोपर संघ. आतापर्यंत बॅकफूट वरती ढकललंय शेलघर संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र तटावलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाईल, बाकीचं काम संदीप करेल. उचल चांगली, फेकी चांगली, अवघी एक धाव. असं वाटलंय की शरणागती पत्कारली की का शेलघर संघाने, कारण जे मोठे फटके मारणारे होते ते सगळे काही बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेत. जयेंद्र बघत इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल विजय पाटील यांच्या हातात. फ्लाय स्लिप मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरीने मात्र इथं जरूर धावसंख्येला आकार मिळेल, परंतु विजयाची मुहूर्तमेढ मात्र रोवली जाणार नाहीये. विजयाकडे वाटचाल जरूर चालू आहे, परंतु ताकदवर वाटचाल नाहीये असं म्हणावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु द्विधावस्थेमध्ये राहिला अशोक भगत. पहिल्यांदा असं वाटलं पुल करतील, तदनंतर बॅकफूट वरती जाऊन पंच कट करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत मात्र चेंडू गतीवरती स्वार झाला होता. बाकीचं काम यष्टिरक्षकांनी केलंय. निर्धाव चेंडू मंगेश देशमुख हरवणारी बॅटर आहे. यावेळेला मात्र बॅटची टॉप एज घेऊन यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चाललाय चेंडू. दन 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 करीत चौकाराकरिता. चौकाराने मात्र जरूर धावसंख्येला आकार मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती 38. जर धावा खूप जास्त कुठल्या नसत्या ना, शेलघर संघ एक 60 धावा जरी असत्या ना, तर तुम्ही पूर्णपणे मॅच मध्ये होतात, कारण धावसंख्या 38 झाल्यात. अजूनही एक षटक बाकी आहे. फुल टॉस चेंडू होता. यावेळेला चांगला पॅडल स्वीप केलाय आणि भास्कर घर जोपर्यंत येतील चेंडू तोपर्यंत मात्र चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आलाय. एक सुंदर चौकार पाहायला मिळालाय. देर आहे, दुरुस्त आहे, परंतु धावसंख्या 4 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती, म्हणजेच 42-42. 6 चेंडू 37 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि एक अवांतर. चार षटकांचा खेळ झालाय आणि शेवटचे षटक किरण पाटील हाताळतील आपल्या संघासाठी, खारकोपर संघासाठी. 6 मध्ये 37. खोलवर टप्प्याचा चेंडू, एक धाव करण्याचा प्रयत्न जरूर असेल आणि एक धाव्याने मात्र धावसंख्येला आकार येईल. 5 चेंडू 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी मारला तरी मात्र मॅच आवाक्याच्या बाहेर गेले. मॅच आवाक्याच्या बाहेर जाण्याचं कारण दर्शन, रोशन, मंगेश आणि सुधीर ही 4 नावं. तदनंतर गोलंदाज विजय 5वं नाव जोडलं जाईल. सावकाश सावकाश सावकाश, चेक करा जरा किती लागलाय. अशोक जर जास्ती लागला असेल पाणी द्या, जरा पाणी द्या प्लीज. डोळ्याला लागला असेल तर डोळा चोलू नका अजिबात. पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची पूर्तता करा जरा. तुम्हाला जास्त लागला असेल तर बाहेर या सावलीमध्ये या, दुसरा खेळाडू पाठवा. मामा पाण्याची पूर्तता करा जरा, कारण बघा दुखापत जास्त झाली असेल. डोळा तर अजिबात चोलू नका, पाण्याने धुवलात तर चालेल.
निर्धाव चेंडू. तर एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, मी सर्टिफाईड फर्स्ट एडर आहे. 3 परीक्षा पास केलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे लाईफ टाईम सर्टिफिकेशन आहे फर्स्ट एडरचं. त्याच्यामुळे मैदानात काही गडबड झाली तरी मी अवेलेबल आहे. सर्टिफाईड फर्स्ट एडरचं काम हे आहे, झालेली दुखापत आहे तिथंच थांबवणं, आहे त्या दुखापतीमध्ये पेशंटला डॉक्टरकडे पोहोचवणं. त्याच्यामुळे जर जास्त काही झालं असेल तरी मी उपस्थित आहे, टेन्शन घेऊ नका. कारण फर्स्ट एडरला सगळं माहीत असतं, कशा पद्धतीने जखम बांधायची आहे, फ्रॅक्चर कशा पद्धतीने बांधायचा असतो, किंवा कोणत्या जखमेवरती पाणी आणि कोणत्या फलंदाजाला पाणी द्यायचं की नाही आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू निश्चित निर्धाव चेंडू जाईल. 3 परीक्षा पास केल्यानंतर बऱ्याचशा परिश्रमाने ते समजलं जातं कोणती जखम कशा पद्धतीने बांधायची असतं, कोणता फ्रॅक्चर कशाने बांधलं जातं, जळलेल्या माणसाला कोणती ट्रीटमेंट द्यायची असते, साप चावल्यानंतर कोणती ट्रीटमेंट द्यायची असते. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, जरूर दुसरा 1 धावाचा प्रयत्न केला जाईल. तर ही जी माहिती आहे त्याच्यावरती जवळजवळ 2 ते 3 तासांचं व्याख्यान जरी तुम्ही कुठे अरेंज केलं तरीही मी ते देत असतो. अगदीच व्यावसायिक व्याख्यान 2.5 तासांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्क्रीनवरती दाखवून दिलं जातं. कारण परीक्षेत अभ्यास तेवढा केलेला आहे. देशमुख किरण यांचं हे गोलंदाजी अतिशय चांगली आहे. पुन्हा एकदा गतीवरती स्वारोहण गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या खारकोपर संघासाठी. पहिल्या चेंडू पासून तर शेवटच्या चेंडू पर्यंत गतीवरती स्वार आणि फटकेबाजी बेफाम. म्हणूनच ह्या मॅच मध्ये खारकोपर संघ आतापर्यंत ताकदवर प्रदर्शन करत आलाय. फुल टॉस चेंडू पंचांकडे दाद मागितली जाईल का? आणि निश्चितच नाही आहे. शेवटच्या चेंडूवरती हे शेवटचा चेंडू जाईल निर्धाव. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनलची मॅच असेल ती म्हणजेच